जेव्हा मी मशीन घेतली, मशीनवरती मोटर घेतली, तर मी दोरी रेडीमेड आणायची तेव्हा आणि त्या लगेच माझ्याकडून तुटून जायच्या. अशा कापून त्या तुटून जायच्या. मी बरेच प्रकारच्या म्हणजे 2-3 प्रकार असेल त्यामध्ये सगळ्या मी दोऱ्या वापरून बघितल्यास तरीसुद्धा माझ्याकडून त्या तुटून जायच्या. फिरून त्या काचून जायच्या आणि लगेच आठवडाभरामध्ये त्या तुटून जायच्या आणि ते 30 रुपयाला भेटत होत्या. तेव्हापासून मी घरीच दोरी तयार करते माझ्या मोटरसाठी. तर एक पट्टी कटिंग करायची आहे आणि तिला असा फिळा द्यायचा. पट्टी त्या सुईमध्ये अटकवते किंवा तुम्ही कुठे अटकू शकता. फिळा द्यायचा जसे आपण पूर्वी दावे ववताना विणताना बघत होतो आपले आजोबांना त्या पद्धतीनं. आणि त्याला तुम्ही गाठ मारू शकता. गाठ मारताना 3 गाठी मारायच्या आहे 3 पदरी किंवा मग असं फॅब्रिक एकात एक घालून घ्यायचं. पिळे दिलेलं आहे त्याचं एकात एक घालून घ्यायचं आहे आणि जाड धागा ओवायचा आहे सुईमध्ये. 4 पदरी धागा ओवायचा आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी स्टिच करताना खूप छान पद्धतीने स्टिच करायचं आहे. एकदम टाईटमध्ये ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि फॅब्रिक असं घ्यायचं आहे की फॅब्रिकसुद्धा आपलं एकदम तुटणार नाही असं रफ फॅब्रिक घ्यायचं आहे. तुम्ही दोरी जास्त जाडही घेऊ नका. मोटरच्या त्या साच्यामध्ये बसेल या पद्धतीनं दोरी तयार करायची आहे ती. तर ही दोरी तुम्हाला बरेच दिवस जाईल आणि तुम्ही घरी बनवू शकता अशा पद्धतीनं. कारण आपण असे पैसे किती ब्लाऊजच्या शिलाईच्यावरती त्या दोरीचेच पैसे आपण जास्त घालवणार असतो. त्यामुळे घरीच तयार करायची आहे. दरवेळेस आपल्याला बाहेर जायची गरज पडणार नाही. आपण घरच्या घरी अशी बनवू शकतो. आपल्याकडे वेस्ट फॅब्रिक असतात नवीनच जे कतरणमधले उरलेले असतात त्यापासूनच मी इथे तयार करत असते. यानुसार जर तुम्ही पॅन्डल मशीन चालवत असेल तर तुम्ही यानुसार मोठीसुद्धा दोरी बनवू शकता. आता इथं अशा पद्धतीनं दोरी घालायची. बघा आपली दोरी आपण घालायच्या अगोदर काय करायचं, मशीन जी असते आपली ती उचलून घ्यायची मशीन. आता मी तुम्हाला इथं परत दाखवते. मशीन अशी उचलून घ्यायची म्हणजे पुढं घ्यायचं आहे तिला आपल्या मोटरेपर्यंत घ्यायचं तिला अगोदर. बघू शकता तुम्ही मोटरेपर्यंत घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ती दोरी त्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्ही पहिल्या खाच्यात टाका किंवा दुसऱ्या टाका जशी तुमची दोरी ॲडजस्ट होत असेल त्यानुसार. आणि आपली इथं दोरी तयार झाली तर मी याच पद्धतीनं दोरी बनवत असते. तुम्हीसुद्धा बनवून बघा. धन्यवाद.